नमस्कार बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कावीळ म्हणजे काय, कावीळ निर्माण होण्याची कारणे कोणती, निर्माण होणारी लक्षणे कोणती व त्याच्यावर उपचार पद्धती कोणती। काही कारणांनी पित्ताला अवरोध निर्माण होतो, त्यामुळे पित्त यकृतामध्ये साठून राहते। हे साठलेले पित्त रक्तवाहिन्याद्वारे रक्तामध्ये मिसळते। याचा परिणाम म्हणून नखे, डोळे, मूत्र यांना पिवळेपणा येतो। एवढेच काय तर संपूर्ण शरीर पिवळे पडते। यालाच कावीळ असे म्हणतात। आता पाहूया ही जी कावीळ निर्माण होते त्याची कारणे कोणती आहेत। खूप तिखट, आंबट, खारट, तीक्ष्ण व उष्ण पदार्थांचे सतत सेवन, धूम्रपान व मद्यपान यांचा अतिरेकी वापर, मांसाहार, शिळे अन्न, दूषित पाणी यांचे सतत सेवन, खूप दिवस मलेरिया, ज्वर, टायफॉइड यांसारखे रक्ताचा क्षय करणारे आजार शरीरात राहणे, अशा विविध कारणांनी कावीळ हा विकार निर्माण होतो। आताच आपण ही कावीळ निर्माण होण्याची कारणे पाहिली। आता पाहूया ही कावीळ निर्माण झाल्यानंतर कोणती लक्षणे निर्माण होतात। डोळे, नखे व मूत्र यांचा रंग पिवळा होणे, मळाचा रंग पांढरट किंवा तिळाच्या चटणीप्रमाणे दिसणे, भूक मंद होणे व शौचास साफ न होणे, हृदय जड वाटणे व बरगड्या दुखणे, ज्वर, दमा व अरुची निर्माण होणे, आजार बळावल्यास सर्व शरीर बेडकाप्रमाणे पिवळे दिसणे, अशा प्रकारची लक्षणे या कावीळ विकारामध्ये दिसून येतात। आतापर्यंत आपण कावीळ म्हणजे काय, ती निर्माण का होते, त्याचप्रमाणे कावीळमुळे निर्माण होणारी लक्षणे हे पाहिले। आता आपण पाहूया या कावीळ रोगावरती उपचार पद्धती। पित्तबोंड, जे जडीबुट्टीच्या दुकानामध्ये 5 ते 10 रुपयाला मिळते। हे पित्तबोंड पाण्यात बुडवून ओले करावे। ते एका स्वच्छ कपड्यामध्ये धरून त्यातील रस 2 ते 3 थेंब प्रत्येक नाकपुडीत पिळावा। काही वेळानंतर नाकामधून पिवळे पाणी निघायला लागेल, म्हणजेच कावीळ कमी व्हायला लागेल। हा प्रयोग एकदा केल्यानंतर गरज पडल्यास साधारणपणे 2 ते 3 दिवसानंतर एकदा करावा। कावीळवरील दुसरे औषध आहे एरंडाच्या कोवळ्या पानाचा रस 2 चमचे घ्या व 1 कप गाईचे दूध घ्या। ते दोन्ही एकत्र करा व सकाळी 1 वेळेस आणि संध्याकाळी 1 वेळेस असे 2 वेळेस प्या। किंवा एरंडाच्या कोवळ्या डिऱ्या व गूळ समप्रमाणात घेऊन एकत्र करून घोटावे व वाटाणे एवढ्या गोळ्या तयार कराव्यात। 2 गोळ्या सकाळी व 2 गोळ्या संध्याकाळी घ्याव्यात। आता आपण पाहूया
या कावीळ रोगावरील पथ्य. प्रथम पाहूया पथ्य. उकळून थंड केलेले पाणी, तांदळाची भाकरी, दोडका, दुधी भोपळा, पडवळ, कोहळा, कारले, चाकवत, मुगाचे वरण, ऊस, मनुका, नारळाचे पाणी व पालेभाज्या आहारामध्ये असणे हे हितकारक असते. आता पाहूया या कावीळ रोगासाठीची अपथ्य. मांसाहार, मद्यपान, लोणचे, पापड, लिंबू, आंबा, दही, नवीन धान्य, तुरडाळ, चहा, कॉफी, तेलकट, तुपकट व तिखट पदार्थ, जड अन्न, रात्री जागरण व मैथून या गोष्टी या विकारामध्ये टाळायच्या असतात. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओज आपणास पाहता येतील. धन्यवाद.